प्रकाशाला कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण देशभरातले भाविक प्रकाशा येथे येतील आणि त्याच्यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन सुरू होतं. एक मिटिंगचं घेण्यासंदर्भात मी महाशय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आज मिटिंग झाली. आज फक्त 5 कोटी रुपये त्यांच्याकडे जिल्हा नियोजनमधून केलेले आहेत. त्या 5 कोटी रुपयामध्ये सुद्धा गावकरी जे गावोपयोगी कामं सांगतील तीच कामं घ्यावी. कोणीतरी बसून कुठंतरी चेंबरमध्ये सांगायचं आणि हे करा, त्याच्याऐवजी गावाला प्राधान्य द्या. कारण भाविक गावात येणार आहे, मंदिरावरच येणार आहे आणि 2 मंदिरांच्याही ठिकाणी जातात. त्याचे रस्ते आणि परिसराचं सुशोभीकरण हे महत्त्वाचे काम आहे आणि त्याच्यासाठीच आज जिल्हाधिकारी मॅडमांनाही विनंती केली. उद्या सकाळी अधिकारी जातील आणि गावकरी जे काम सुचवतील तीच कामं कुंभच्या याच्यामध्ये झाली पाहिजे. वरिष्ठ पातळीवरून शासनाकडनं सुद्धा निधी आणायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही स्वतःसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं होतं की आपण जेवढा निधी नाशिकला देणार त्याच्या 10% निधी तरी प्रकाशाला द्या. त्याचा आकडा बी फार मोठा होतो, तेवढे पैसे देणार नाहीत आपल्याला माहिती आहे, परंतु मागताना कधीही कमी पडायचं नाही, जास्तच मागायचे. मग जे येतील ते, पण प्रकाशाचा कुंभच्या निमित्तानं कायापालट झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि ते पण गावकरी ठरवतील तीच कामं झाली पाहिजे. याच्यासाठी आजची मीटिंग होती. सर्व गावकऱ्यांनी सुचवलेलीच कामं घेण्यासंदर्भात निर्णय झाला आहे आणि भविष्यामध्ये ती कामं चांगली, आज 5 कोटीची का असेना, पण ती कामं चांगल्या दर्जाची गावकरी करून घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.